मग मला असं वाटतं आपल्या देशातून जे लोक बाहेर जात आहेत, आपल्या देशातून जे स्किल्ड लोक बाहेर जाऊन हे करतायत, लोकांना असं झालं की ते काहीतरी निगेटिव्ह करतायत, आपला देश सोडून दुसऱ्या देशासाठी काम नाही करतायत. त्यांचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहेच. पण मग मला असं वाटतं त्याच्यामध्ये की ते लोक सुद्धा पॅट्रियोटिक आहेत, त्यांना सुद्धा त्यांच्या देशाविषयी आपल्या भारताविषयी अभिमान आहे. इथल्या काही सिच्युएशनला किंवा स्वतःचं अजून ब्राईट फ्युचरसाठी, जास्त फायनान्शियल इन्कम वगैरेसाठी ते लोक बाहेर देशामध्ये जाऊन ऑपॉर्च्युनिटी एक्सप्लोर करतायत. पण अल्टिमेटली ते लोक त्यांचे आई वडील इथं आहेत, त्यांचे घरदार इथं आहेत, तर ते मेजॉरिटी ऑफ द पैसे सेव्ह करतायत, इथं पाठवतायत. म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्टली आपल्या देशाला फॉरेन करन्सी मिळते त्यांच्यामुळे. त्यामुळे त्यांना क्रिटिसाइज करण्यामध्ये मला वाटत नाही तेवढा असा अर्थ आहे. बरोबर, नॉर्मल लोकांकडे होतंय ते सुद्धा आपल्यासारखेच आहेत, तुमच्या माझ्यासारखेच आहेत. पण त्यांना असं वाटलं की मला भारतामध्ये ऑपॉर्च्युनिटी मला थोडी लिमिटेड वाटतेय, तर मी दुसरीकडे जातो. पण त्याचा एक इम्पॉर्टन्स असा आहे की ते ज्यावेळेस दुसरीकडे जातात त्यावेळेस तिथं गोष्टी शिकतात बी, अनुभवतात बी. आणि ते म्हणजे सगळंच पुढचं बरोबर नाही, बट आपले जे संस्कृती भारताची ती तर जपून, प्लस ते तिथनं टेक्नॉलॉजी म्हणा, नवीन गोष्टी शिकून आपल्याकडे खूप सारे भारतामध्ये जे आपण बघतो स्टार्टअप्स वगैरे ना, त्याचे फाउंडर्स आहेत ना, ते अगोदर त्यांनी 5-5, 10-10 वर्ष बाहेर देशांमध्ये कामं केली आणि मग ते आपल्याकडे आले. म्हणजे इथून शिकले, तिकडे गेले, तिकडचे अनुभव घेतले आणि मग परत भारतात आले आणि आज मोठ्या मोठ्या करोडो बिलियन डॉलर व्हॅल्युएशनच्या कंपन्या भारतामध्ये शिकूनच केलं. हा, आता ओलाचा फाउंडर, ओलाचे जे फाउंडर्स आहेत ते सुद्धा काही वेळेस MNC मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत होते, बाहेर काम करत होते. असं होतं. जे आपले जे फ्लिपकार्टचे फाउंडर्स आहेत ते सुद्धा अमेझॉन सारख्या MNCs मध्ये काम करत होते. ते नंतर भारतामध्ये येऊन त्यांनी भारतासाठी काम केलं. बरोबर. म्हणजे मला वाटतं जे भारत सोडून जातात ना, हा प्रॉब्लेम त्या लोकांचा आहे की जे कायमचं सोडून जातात.